उपस्थितीमध्ये. ठीक आहे. अध्यक्ष 5-10 मिनिटांमध्ये आपले गव्हाणकर सर पण एक 5 मिनिटाकरता उपस्थित होतील. आपण त्यावेळेस जागेवर सर तुम्ही लक्ष द्याल थोडंसं. ठीक आहे, कारण की तुम्हाला जॉईन करायचं. ठीक आहे. हो 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 त्यांना तो प्रश्न विचारू तो मग तो चालान ऑनलाईन वाला सगळ्यात मस्त प्रश्न विचारू आपण तोपर्यंत. ठीक आहे. तर कर्णाकर सर तुम्ही सुरू करा. चला ठीक आहे. आपले उपाध्यक्ष महोदय त्यांच्या अध्यक्षतेखाली घ्या. हा ठीक आहे ना. सर्वप्रथम आज आपल्या ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित सर्व आमच्या गोंदिया विजुक्ता कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य जिल्हा आणि तालुका कार्यकारी अध्यक्ष सचिव उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या ऑनलाईन सभेचे अध्यक्षपद माननीय आपले केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष आमचे मोठे भाऊ रोमेंद्र बोरकर सर हे स्वीकार त्यांना विनंती करतो. आज आपण जी सभा तातडीची बोलवण्यामागचं कारण. हॅलो, सर्वांना आवाज येतो का सर? हा सर येत आहे. ही तातडीची सभा बोलवण्यामागचं कारण हे की 7 तारखेला जी सभा आपल्याला घ्यायची होती केंद्रीय कार्यकारिणीची, आम्हाला म्हणजे शिक्षण खाते किंवा सरकार म्हणू आपण त्यांना, हे मध्ये नाही आहे, ते ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. आणि या ऑनलाईन पद्धतीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जेणेकरून आमचे जे शिक्षक बंधू आहेत बरेचसे एक्सेस होण्याची खूप म्हणजे फार मोठा धोका आहे. पहिली गोष्ट ही की ऑनलाईन याच्या पोर्टलमध्ये तुम्ही पाहता की 20 वर्षाच्या वरचे जे मुलं असतात त्यांना तो एक्सेप्ट करत नाही. दुसरी गोष्ट 31 जे विद्यार्थ्याची जी सरासरी जी राहते ना ती तसं त्याच्यामध्ये काही म्हणजे हे नाही आहे की इथं जे संख्या दिली राहील, जसं आता आपलं 60 विद्यार्थ्याचं एक आहे, 60च्या वरती 61 झाली तर 2 तुकडी जशी मिळत होती त्याच्यामध्ये तसं राहणार नाही. हा एक मुद्दा आहे. आपला आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या भागामध्ये जे शाळा आहेत त्यांना सूट राहत होती, 30 विद्यार्थी असेल तर तुकडी म्हणजे आपल्याला मिळायची किंवा 30 विद्यार्थी सरासरी या आधारावर तुकडी मिळायची. ते हे सगळे ऑप्शन म्हणजे बंद होणार आहेत ऑनलाईन मध्ये. आणि त्यामुळे बऱ्याचशा शिक्षकांवर एक्सेस होण्याची पाळी येणार आहे. त्याच पद्धतीने विज्ञान शाखेमध्ये अगोदर प्रॅक्टिकल मध्ये 20 विद्यार्थ्यांची एक म्हणजे तुकडी व्हायची, गट घ्यायचा, एक म्हणजे तासिका व्हायची. आता ते वाढवून त्याने 40ची केलेली आहे. त्याच पद्धतीने जसं अगोदर आपलं ट्युटोरियल जे होतं, ट्युटोरियल अगोदर 40च्या वर झाले तर 2 तासिका मोजली जायची. आता 39 दुने 80 असतील, 80 पेक्षा 79 असेल तर तो एकच म्हणजे ट्युटोरियल क्लास तासिका समजण्यात येईल. दुसरी गोष्ट, जे महाविद्यालय संलग्न जे ज्युनियर कॉलेज आहेत त्यांची तासिका 45 वरून 40 मिनिटावर करत आहेत. त्यामुळे सुद्धा बरेच शिक्षक एक्सेस म्हणजे कार्यभार जो आहे तो कमी होईल. आणि या सगळ्या बाबी लक्षात घेता महासंघ आणि विजुक्ताने 11 तारखेला पुण्यामध्ये आयुक्तावर मोर्चा काढण्याचं आयोजित केलेलं आहे. तर त्या 11 तारखेला आपल्या इथून जिल्ह्यातून किती लोक म्हणजे जाण्यास तयार आहेत, कसं काय करायचं नियोजन, कोणाकोणाची तयारी आहे, या सर्व यासाठी म्हणजे ही आजची आपली मीटिंग आपण तातडीची सभा आयोजित केलेली आहे. तर मला या विषयावर असं मला मनाचं वाटते की आपण आपलं तालुका वाईज म्हणा किंवा पदाधिकारी कशा पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्याचं म्हणजे नेतृत्व करून तिथं आपली संख्या आपण पाठवू शकतो यावर विचार विनिमय करायचा आहे. तर यावर मला वाटते सर्वप्रथम अगोदर अजून काही माझे मुद्दे सुटले असतील तर आमचे अध्यक्ष विजुक्ताचे कटरे सर यांना थोडस मी प्रकाश टाकण्याकरता विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आदरणीय सचिव महोदयांनी सरण्याचे सांगितलं. आजची जी सभा आहे ती मुख्यत्वे संच मान्यता या बाबतीत, कारण की अनेक लोकांचे फोन आले होते की सर अजूनपर्यंत संच मान्यता आली का. संच मान्यता तयार होत आहे. हा जो 11 तारखेचा जो मोर्चा आहे त्याचा उद्देश असा आहे की जुन्या पद्धतीने म्हणजे आतापर्यंत जे आपल्याकडे प्रथा सुरू होती संच मान्यता देण्याची प्रचलित धोरणानुसार, त्या प्रचलित धोरणानुसारच संच मान्यता मिळाली पाहिजे
पुढच्या वर्षी ड्रॉप आणा, तो ड्रॉप आमच्या समोर मांडा जो कुठला आहे, त्यावर संघटना आक्षेप घेईल किंवा आंदोलन करेल किंवा आणखी जे काय करेल, तो ड्राफ्टला स्वीकारला नाही स्वीकारला नंतरची गोष्ट. परंतु याकरता महत्वाचं म्हणजे 11 तारखेला हा पुण्याच्या आयुक्त कार्यालयावर मोर्चा आहे. त्याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की बा हा जो सत्र आहे तो संपलेला आहे, आता रिझल्ट आले, हे झालं सगळं, आता नवीन सत्र सुरू होणार आहे. तर त्या नवीन सत्रात जे काही लागू करायचं करा, तेव्हा बघू. किंवा त्याकरता एक तुम्ही ड्रॉप तयार करता, आधी आमच्या समोर मांडा, संघटनेसमोर मांडा, संघटनेची चर्चा करा, संघटनेला मान्य असेल किंवा संघटनेला विश्वासात घेऊन, संघटनेची बाजू समजून घेऊन एवढ्या लोकांना अतिरिक्त करून शासनाचंच कसं नुकसान आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा समजवायच्या हे आमच्या गवाणकर सर किंवा आमचे जे बोर्डे सर आहेत किंवा या लोकांनी त्याची सगळी तयारी केलेली आहे. तर याबाबतच मध्ये एक दबाव टाकण्याकरता पुन्हा 11 तारखेचा आपला मुख्यत्वेमध्ये येणारी संच मान्यता थांबविण्याकरता जी सत्र 25-26 किंवा सत्र संपलेला आहे, त्या सत्राची संच मान्यता येणार आहे. ती संच मान्यता जुन्या प्रचलित धोरणानुसारच झाली पाहिजे, याकरता 11 तारखेचा आपला हा आंदोलन पुण्याला आहे. तर त्याकरता आपल्याकडे आता हे सगळं लवकरात लवकर होत आहे. कालच आपण मिटिंग घेणार होतो ऍक्च्युली, तर काल याकरता, परंतु काल 10वीचा रिझल्ट होता आणि सगळे लोक कदाचित किंवा जसं मी सुद्धा आणि अनेक लोक आम्ही 10वीच्या रिझल्ट लागल्यामुळे आपापल्या शाळेत गेलो होतो, म्हणून आज ही सभा घेण्यात येत आहे. तरीही आता या बाबतीमध्ये मुख्यत्वे किंवा तालुक्यानुसार कोण या पुण्याला जाऊ शकतात काय, किंवा त्याबद्दल किंवा आपल्या तालुक्याची स्थिती सांगण्याकरता प्रत्येक तालुक्याचे जे काही प्रभारी आहेत त्यांनी आपापले विचार या ठिकाणी मांडावे आणि त्यानंतर मग आपण बाकीच्या सविस्तर चर्चा करू. सगळ्यांना आजच्या मीटिंग कशा करता हे समजलं असेल ना सगळ्यांना. संच मान्यता हा मुख्य मुद्दा आहे. येणारी जी संच मान्यता आहे ती आपल्यावर फार अन्याय करणारी आहे. येणारी संच मान्यता अनेक लोक एक्सेस होणार आहे. हा एक्सेस होण्याकरता म्हणजे आपल्याला काय केलं म्हणून त्या सरकारवर दबाव आणण्याकरता आपल्याला पुढच्या आंदोलन किंवा आंदोलनाची तयारी कशी करायची या संदर्भात आजची आपली मीटिंग आहे. तर प्रत्येक तालुक्या पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार या ठिकाणी मांडावेत. सुरुवात आपण नंतर बाकीचे काही मुद्दे असतील आपण ते नंतर मांडू, पण पहिले यावर चर्चा करा. हा पहिला भाग. सुरुवात आमगावपासूनच करूया. हा जीवन भाऊ. हा सर, नमस्कार. हो सर बोलतोय. आता हा जो आपला मेसेज आला अन्यायकारक संच मान्यतेचा, याच्यासाठी काहीतरी दबाव वाढवणं फार गरजेचं आहे. मी आता 2-4 लोकांसोबत संपर्क पण केला, पण कोणी कोटी गुंतले, कोणी कोटी गुंतलेले आहे. त्याच्यामुळे पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मला प्राप्त झाला नाही, म्हणून मी आत्ताच कन्फर्म सांगू शकत नाही. अजून प्रयत्न करू शकतो. हा जीपकाटे सर, मी अजून काय म्हणत आहोत की जसं आपण आता हॅलो. हो बोला सर. हा, ह्या जसं आहे की नाही, इथं अनुदानित बिना अनुदानित असं काही नाही आहे. हा जो आहे ना, हा सर्वांसाठीच लागू राहणार आहे. कारण आता ऑनलाईन मध्ये जे बाकीचे जे ऑप्शन्स आहेत, जसं आदिवासी भागामध्ये किंवा ज्या शाळेमध्ये फक्त 15 मुली आहेत, त्या 15 मुलींवर म्हणजे त्यांना अगोदर तुकडी मिळत होती. असे 30 सरासरी 30 यायला पाहिजे, त्याच्यात तुकडी आपल्याला पेनल्टी घेऊन म्हणजे भरता येत होतं. तर असे कोणतेच ऑप्शन्स सरकारचे सगळे बंद करणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता सरकार आता पोर्टलमध्ये माहिती द्या म्हणत आहेत, पण पोर्टलमध्ये माहिती देण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, संच मान्यता जोडायला लागते. आणि संच मान्यता अजून मिळालेली नाही आहे. तर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना नोकर भरतीपासून थांबवणे हा सुद्धा शासनाचा एक म्हणजे यामध्ये धोरण आहे. हा उद्दिष्ट आहे. तर आपण इथं अनुदानितच नाही तर विना अनुदानित जेवढे म्हणजे विनानुदान म्हणजे अंशतः विनानुदानित जे आहे अनुदानित आहेत, या सर्वांची जी समस्या आहे, जर आपण वेळेवर लक्ष दिलं नाही तर मला वाटते बरेचशी अशी समस्या आहे. 10,000-20,000 लोक एक्सेस होण्याची पाळी येऊ शकते आणि आपला युनिट धोक्यात येऊ शकतो. म्हणून आपल्याला जे कामं आहेत ते आपल्या सगळ्यांचे कामं लागलेलेच राहतात.
जास्त नाही, निदान कमीत कमी आपल्या जिल्ह्यातून मला वाटते 2 तरी गाड्या जायला पाहिजे. गाडीनं नाही गेलं तर ट्रेनने बसने जो काही साधन असेल, ह्या साधनाने आपल्याला म्हणजे तो दबाव बनवण्याकरता जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तिथं आपल्याला दिसलं पाहिजे. सर फोर व्हीलर शिवाय पर्यायच नाही आहे. फोर व्हीलर शिवाय पर्यायच नाही आहे, कारण तुम्हाला आता काही रिझर्वेशन भेटणारच नाही आहे. बरोबर आहे, रिझर्वेशन नाही मिळणार. दुसरं काय आहे की तुमचं उन्हाळ्याचे दिवस आहेत, असं कोणत्या दिवसात जाता नाही. आपण म्हणजे गाडी करून जाऊ शकतो किंवा आपल्या गोंदियावरून सुद्धा पुणे बस जाते. पुन्हा नागपूरवरून सायंकाळी 6 वाजता टुरिस्ट टुरिस्टच्या बसेस जातात चांगल्या. तर 6 वाजता जर निघालो तर बरोबर सकाळी 6 वाजता पुण्यालाही पोहोचतो. तिथं मग बाकी ते गवाणकर सरांनी टाकलेलं मी सांगणार आणखी कुठं जायचं, काय कुठं फ्रेश व्हायचं, काय करायचं सगळं त्यांनी ते दिलेलं आहे. फ्रेश वगैरे होऊन नेमकं मोर्चा कुठून पुन्हा सुरू होणार आहे हे टाकलेलं आहे मला वाटतं ग्रुपवर, किंवा आपण पुन्हा टाकूया आपण. आणि आणखी याबाबत आणखी विस्तृत माहिती गवाणकर सरांना विचारूया. तसं तालुका हो म्हणजे कसं आहे सर की बा सगळ्यांना जाता नाही येणार, प्रत्येकाला काही निश्चित कुठं ना कुठं आहे. परंतु कुणाला कुणाला तरी यावेळेस तरी की बा तो नाही जात आहे म्हणून मी नाही जाणार, मी नाही असं अशा पद्धतीचा हेवे दावे न करता आपण 10 लोक जरी आपल्या या जिल्ह्यातून गेले तर म्हणजे याकरता तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच त्याला म्हणजे काही लोकांना काम नसतं तरी पण आपण म्हणतो की काम आहे, तर असं होऊ नये. तर आपण उद्यापर्यंत वगैरे पण आपण आपली आमगाव तालुका किंवा काय आहे तर विचारपूस करा, पदाधिकाऱ्यांना विचारपूस करा. तो एका तालुक्यात 2 लोक जरी तयार झाले तरी होऊ शकते. एका तालुक्यात 2 लोक झाले तर 16 लोक होते ना सर. 16 आम्ही 10च्या ठेवलेलं आहे टार्गेट. आणि त्याच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. तयार होत नाही आजकाल. तेच आहे सर बरोबर. आता कसं आहे सगळे लोक समजदार आहेत ना सर, कोणाला आता हात पकडून देऊ नाही शकत ना. याच्यानंतर कटरेचा सांगा दुसरे तालुका मोरगाव अर्जुनी किशन सर बोला तुम्ही. काय गोंदियावरून देवरी मसराम सर बोला. असं हा सर सर याबद्दल अजून समोर सांगितलेलं नाहीये मी. सर देवरीला चर्चा करा, आताच चर्चा करतो लगेच आपण संपल्यानंतर. मधु चंद्रेला सर्वांना याबद्दल सूचना जर तयार अगर असतील तर त्यांचे नावं मागून घेतो मी, जेवढे लोक असतील. हो आणि लगेच सरनागर सरांना कळवतो मी. ठीक आहे. काय वेळ कमी आहे ना सर, आपलं 11 तारखेला तिथं 1 वाजेचं. हो सर. हो सर बसणं सोयीस्कर होईल असं मला वाटतं सर. बसणं होईल सोयीस्कर, कारण आता 4 व्हीलरने गेलं तर सोयीस्कर होईल, परंतु चालवणाऱ्यांना हे आणि थोडस खर्च जास्त येऊ शकतो. खर्चाचा प्रश्न नाही, खर्च जास्त येऊ शकतो. बरोबर आहे, येऊ शकतो. तर आपल्याला म्हणजे सुरक्षित आणि चीप असं दोन्ही मार्ग तर तसा बसचा चांगला राहील. जर सायंकाळपर्यंत नाव समजले ना सर तर आपल्याला बसची बुकिंग करता येईल. नक्कीच. अजून कोण आहेत? नमस्कार सर. नमस्कार सर, बोला भीषण सर. सध्या माझ्या कोणाशीच बोलणं झालेलं नाही, पण आज मी बोलतो लोकांशी, कोण कोण यायला तयार आहे कोण नाही हे विचारतो मी आणि नंतर सांगतो. बरं ठीक आहे. तालुका तालुका कोणी आहे नाही का? कोरेसर नाही, चौधरी सर नाही? नाही कोणीच नाही दिसून राहिले ना. चौधरी सर वगैरे नाही. मीच समजा सालेकसा तालुक्यात. तुम्हीच सांगा सालेकसा. सालेकसाच्या तुम्हाला माहित आहे ना, सालेकसा म्हटलं तर सालेकसा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय सालेकसा. आणि बाकीचे जे आहेत की नाही, ज्यांना आमच्या जवळ पदाधिकारी बनवण्यासारखे दुसरे कोणी नाही, तर आम्ही बनवलेलं आहे का भीषण सर आपला कटरे सरांना. ते कधीचे एकदा विचारून बघा म्हटलं त्यांना. त्यांना विचारून बघतो. कोरे सरांना तुम्ही फोन करून सांगून द्या, माझ्यापेक्षा तुमची जास्त ऐकून ते. कटरे सर आणि भेंडारकर सर तुमची दोघांची जास्त ऐकतं, त्यांना सांगा तुम्ही. हो का?
हा. हा. ठीक आहे ना. ठीक आहे. हा. हा. सडक अर्जुन तालुका आहे का? येणे वगैरे नाही कोणी? सडक अर्जुनीचे नाही आहे. गोरेगावचे आता कोरेगावचे चाटे सर आपण आपले मत व्यक्त करा. हो. नितीन महाराज आहेत का? नाही तर नाही ते ते गोरेगाव शिवसेने नाही झाले. गोरेगाव तालुक्याचे ते कसं म्हणजे अध्यक्षांचे फार म्हणजे महत्वाचे म्हणजे म्हणत आहे. आम्ही अध्यक्ष आहेत. सगळं काही आहेत आमचे मित्र. चाटे सर बोला. हा सर, मी कटरे सरांशी बोललो होतो या विषयावर. हा. तर पाहू काय होतंय ते. बरं. सर मी सरांतर बोललो होतो, मी ड्रायव्हर आहे, 7 सीटर गाडी जमली 7 सीटर चला किंवा 5 सीटर जमली 5 सीटर चला. काही शेअरिंग केल्यास काही जास्त खर्च येत नाहीये आणि खर्च हा सर्वस्व नाहीये. समजा महत्वाचा आहे जाण्याची तयारी दर्शविणे. बरोबर. आता तयार व्हा नक्कीच. अडचण आणखीन अशी येऊ शकते की आजपासून प्रवेश फॉर्म सुरू झालेले आहे. कटरे सरांना मी बोललो होतो की मी एकदम 100% तयार आहे बुवा, परंतु आता मी कर्मचारी आहे, ठीक आहे ना. तर त्यामुळं मला प्राचार्याची परवानगी पण घेणं गरजेचं आहे. सरांशी चर्चा करणार. ते 11 पासून सुरू होणार आहे ना चाटे? झालं सुरू सर, आज फॉर्म भरले मी 2-3. हो का? हो, पहिली सर. स्टेप. हो, पहिली स्टेप. सगळी स्टेप सुरू झाली. हो का? 11 तारखेपासून दाखवत होता ना त्या फॉर्म मध्ये, त्याच्यामध्ये. झालं सुरू झालं. चलो ठीक आहे. तर आमच्या तालुक्यातून आमचे जागेश्वर सर पण आहेत ना, काही अडचण नाही. हा. कटरे सर तुमच्या तालुक्यातलेच आहेत. हो, आम्ही संख्या तशी आमची भरपूर आहे, येऊ शकतात भरपूर लोक. आता मी पण चर्चा करतो, काय म्हणतात पाहूया. सायंकाळपर्यंत निश्चित लवकर निर्णय घ्यायला लागेल आपल्याला, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तसं हे कालच आपण घेणार होतो, सरांनी मगाशी सांगितलं सुद्धा. काल घेतलं तर थोडस अजून जास्त सोयीस्कर झालं असतं. बरोबर.